या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक माहिती म्हणून एकत्र लढण्यावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमत झालंय. महापालिकेवर माहितीचा भगवा फडकण्याचा निर्धार आज झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमोल महाडिक, प्राध्यापक जयंत पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत तिन्ही पक्षांची संयुक्त उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही उपसमिती प्रत्येक प्रभागातील माहितीच्या इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या सक्षम उमेदवारांची चाचपणी करणार आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये महायुती अभेद्य असेल असं ठरवण्यात आलं आणि त्याची उपसमिती एक निर्माण करण्यात आली की जी 81 नगरसेवक जे पुढच्या काळामध्ये घडणार आहेत त्यांचा अभ्यास करून ज्या पक्षाकडे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार त्या ठिकाणी असतील याची एक यादी आमच्याकडे तयार करून ती उपसमिती देईल आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण मिळून कुठल्या पक्षाला किती जागा द्यायच्या यावरती चर्चा करून आम्ही माहितीवर शिक्कामोर्तब करून आम्ही साधारणतः 28 ते 29 तारखेला माहितीची यादी आम्ही जाहीर करू. जागा वाटपाचा फॉर्म्युला म्हणजे निवडून येण्याची क्षमता हा त्यामधला प्रमुख क्रायटेरिया आहे आणि हे करत असताना कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणे ही देखील दखल घेतली जाणार आहे. नाराजगी बनपूर किंवा संभाव्य रोखण्याची काय चर्चा नाही बघा, आता महायुतीकडं इनकमिंग पण भरपूर झालेलं आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते देखील आहेत. या सर्वांचा विचार करून त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. पण आता एखाद्या वॉर्डामध्ये 10-15 जणांची जर मागणी असेल तर 4 जणांना उमेदवार आम्ही देऊ शकणार आहे. त्यामुळे इतरांची समजूत काढून त्यांना काही इतर ठिकाणी कमिट्या असतील, काही इतर माध्यमातून त्यांना न्याय देण्याची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी करून बंडखोरी कुठे होणार नाही याची काळजी घेतली जाईल. उपसमितीत शिवसेनेतर्फे युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपकडून आमदार अमोल महाडिक, प्राध्यापक जयंत पाटील व प्रमुख पदाधिकारी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष आदिल फराज, महेश सावंत, संदीप कवाळे यांचा समावेश असेल. उपसमितीची पहिली बैठक उद्या सुरू होणार असून त्यानंतर प्राथमिक जागा वाटपाचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला जाणार आहे. अंतिम निर्णय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक यांच्या समितीतून घेतला जाईल.